सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील भंगार चोरी प्रकरणामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे यांनी संबंधित प्रकार रंगेहात उघडकीस आणल्यानंतर आता महानगरपालिकेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सारिका अकुलवार, नगरसेवक अक्षता खैरे, किरण पवार आदींनी नगररचना विभागाच्या स्टोअर कार्यालयाला अचानक भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। भंगार चोरी प्रकरणामुळे महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना आता प्रशासनाने स्टोअर सुरक्षा मोहीम हाती घेतली आहे। यापुढे अतिक्रमण विभागातून जप्त होणारे प्रत्येक भंगार स्टोअर मध्ये जमा करताना त्याची अधिकृत नोंद केली जाणार आहे। कोणत्या विभागातून साहित्य आले, किती आले आणि कोण जमा करून गेले याची स्वतंत्र रजिस्टर मध्ये नोंद ठेवली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले। स्टोअर परिसरात आता नो एंट्रीचा कडक नियम लागू करण्यात येणार असून अनावश्यकपणे फिरणाऱ्या कर्मचारी किंवा नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही। संबंधित विभागातील कर्मचारी वाहनासह स्टोअर मध्ये येत असल्यास त्या वाहनाचा क्रमांक, व्यक्तीचे नाव आणि येण्याचे कारण नोंदवहीत लिहिणे बंधनकारक करण्यात येणार आहे। महापौरांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सुनावत महापालिकेची मालमत्ता म्हणजे जनतेची संपत्ती आहे, त्यात कोणतीही अफरातफर सहन केली जाणार नाही असा इशारा दिला। तसेच स्टोअर परिसरासाठी स्वतंत्र रखवालदार नियुक्त करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले। भंगार चोरी प्रकरणामुळे आधीच चर्चेत असलेल्या महापालिकेत आता सीसीटीव्ही, नोंदणी आणि सुरक्षा या तिहेरी नियंत्रणाची अंमलबजावणी होणार असल्याने प्रशासन सतर्क मोडवर असल्याचे चित्र दिसत आहे। नगर अभियंत्याचा जो स्टोअर विभाग आहे, महानगरपालिकेचा जो आपला स्टोअर विभाग आहे, परवा दिवशी या ठिकाणी जी काही घटना घडली ती घटना आम्ही जे कोण काय त्या ह्याच्यात होतं त्याला पहिला सर्वप्रथम आम्ही त्या ठिकाणी गुन्हा दाखल करा म्हणून या ठिकाणी सांगितलं आहे। आणि सिटी इंजिनियर असतील, अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेब असतील आणि आयुक्त साहेब यांना या ठिकाणी आम्ही फोनद्वारे आणि समक्ष या ठिकाणी भेट देऊन आम्ही सांगितलं की या ठिकाणी आता कोण जे आत येत असेल तर त्याचे एक वेगळं स्वतंत्र रजिस्टर आणि मस्टर ठेवून या ठिकाणी वेगळे सिक्युरिटीवाले या ठिकाणी ठेवा असं आम्ही या ठिकाणी आता सांगितलं आहे। आणि उद्यापासून या ठिकाणी कायम रजिस्टर आणि सिक्युरिटी गार्ड या ठिकाणी उपस्थित राहून त्यांचं जे कोण आतमध्ये येतील, भले ते महानगरपालिकेचे कर्मचारी असेल, त्यांच्या आतमध्ये एंट्री होत असताना या ठिकाणी त्यांची ज्याप्रमाणे आपण कंपनीला हे करतो काय आहे, हे स्टोअर महानगरपालिकेचं असल्यामुळं सकाळ सकाळी जे काही कामं असतात महानगरपालिकेचीच गाडी असतात त्यामुळे ते ये जा करत असतात। पण आता तसं न होता कुठली गाडी कधी बाहेर पडते आणि कुठली गाडी कधी आतमध्ये येते ह्याचं या ठिकाणी रजिस्टर मेंटेन केलं जाईल आणि कोण कर्मचारी आत येईल आणि कोण कर्मचारी बाहेर जाईल ह्याचं देखील या ठिकाणी नोंदी राहणार आहे। आणि स्टोअर विभागातील आता आपण बघितलं नगर अभियंत्याचं प्रशासन विभागातील काही सामान या ठिकाणी आहे आणि तसंच जे आपण बाहेरून जे कारवाई करतो ती देखील मटेरियल या ठिकाणी आणून इथून दंडाची कारवाई आपण त्यांचं जे काय दंड निघतं आपण त्यांना पावती करून हे सर्व मटेरियल आपण त्यांना संबंधित व्यक्तीला आपण परत देत असतो, त्याच्यावर दंड कारवाई करून। मग हे असं बाकीचे आता जी परवा जी घटना घडली ती परत असं घडू नये या ठिकाणी आपण व्हिजिट करून आम्ही या ठिकाणी आता आदेश दिलेले आहेत।